नमस्कार मित्रांनो, आज आपण रोमन संख्याचिन्हे अगदी थोडक्यात शिकूया. त्याच्यासाठी आपण रिव्हिजन करूया. प्रथम आपण बघूया देवनागरी लिपीतले अंक, त्याच्यानंतर आपण बघूया आंतरराष्ट्रीय लिपीतले अंक आणि आज आपण शिकणार आहोत रोमन अंक. आता बघा, देवनागरीत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे इतकेच अंक असतात. तसेच आंतरराष्ट्रीय 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे मूळ अंक असतात, ज्यांच्यावर आधारित आपण इतर संख्या तयार करतो. तसंच आता रोमन संख्याचिन्हामध्ये फक्त महत्त्वाची 7 आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ती संख्याचिन्हे I, V, X, L, C, D व M ही 7 संख्याचिन्हे फक्त लक्षात ठेवायची आहेत. I म्हणजे आहे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. ओके. आता ही जी संख्याचिन्हे आहेत ही ह्याच क्रमाने लक्षात राहावीत म्हणून एक सोपी आयडिया सांगते. I, V, X ला L, C, D मला, म्हणजे I, V ही जी आहे ही Xला आणि मला LCD TV मला. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपला हा क्रम कधीही चुकणार नाही. आता आपण सुरुवात करूया. रोमन संख्याचिन्ह जर शिकायचे असतील तर फक्त 3 ट्रिक्स महत्त्वाचे आहेत. त्यातली पहिली ट्रिक आहे हे 7 रोमन संख्याचिन्ह जी मी तुम्हाला आता शिकवली आणि त्यांचा क्रम चुकवायचा नाही. आता दुसरी ट्रिक बघूया आपण. दुसरी ट्रिक आहे एक संख्या चिन्ह फक्त 3 वेळा घेता येईल. म्हणजे काय की बघा, आता 1 ला आपण काय वापरणार आहोत? I. 2 ला काय वापरणार आपण? डबल I. 3 ला काय वापरणार आपण? ट्रिपल I. आता 4 ला आपण 4 वेळा I वापरू शकतो का? नाही. तिथे काय आली आपल्याला मर्यादा की आपण 4 वेळा एक अंक वापरू शकणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल ते आता मी तुम्हाला पुढे सांगते. 5 लाही आपल्याला संख्याचिन्ह दिलेलं आहे 5. मग 6, पुन्हा आपल्याला 6 ला संख्याचिन्ह नाही. मग 6 ला पण आपल्याला आली मर्यादा. आपल्याला काय करावं लागेल आता 4 साठी किंवा 6 साठी किंवा 6च्या पुढील संख्यांसाठी? आता पुढे आपल्याला फक्त अंक आहे 7 नाही, 8 नाही, 9 नाही आणि 10 ला आपण काय वापरलेलं आहे? X. बरोबर. मग आता बघा, आता इथे कामात येईल आपल्याला तिसरी ट्रिक काय आहे? जर एखादा अंक कमी करायचा असेल तर वजाबाकी करावी लागेल. बरोबर. म्हणजे आधी लिहिणे, एवढंच लक्षात ठेवा. आणि जर एखादा अंक वाढत असेल तर बेरीज करणे, म्हणजे पुढे लिहिणे किंवा नंतर लिहिणे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता ही ट्रिक कशी वापरणार याच्यासाठी आपण उदाहरण बघूया. आपण जर एखादा अंक कमी असेल तर वजाबाकी करावी लागेल, म्हणजे आधी लिहिणे. ही ट्रिक वापरण्यासाठी आपण आता 4 ला वापरूयात. म्हणजे ही 5 पेक्षा 4 कसं आहे? कमी आहे. मग कमी अंक लिहायचा आहे ना आपल्याला. मग 5 मधून आपल्याला कमी करावं लागेल.
मग 5मधून आपल्याला किती कमी करावे लागतील? 1. मग तो आधी लिहायचा 1. मग हा झाला 4. आता 6 लिहिताना आपल्याला काय करावं लागेल? 5मध्ये आपल्याला वाढवायचं आहे ना, वाढतोय ना अंक, मग 1 वाढवावं लागेल म्हणजे 6. 5मध्ये किती वाढतील? 7 म्हणजे 2. 5 आणि 2 7. 5मध्ये किती मिळवले म्हणजे 8 होतात. 5 आणि 3 8. मग आता परत 9चं बघा. 9चं आपल्याला कसं करता येईल बरं? मग आपल्याला एक अंक बघावं लागेल. पुढचा 10. 10तून आपल्याला 1 कमी केला म्हणजे 9 मिळतो. म्हणजे 10तून आपल्याला 1 कमी केला म्हणजे मिळाला 9. आता 11. 11 कसा येईल? x परत 1 2 लिहायचं. 11 12. अशाच पद्धतीने हे सगळे अंक येणार आहेत. आता 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 2x. मग आता मला सांगा बरं, 40 कसा लिहिणार? आता 40 लिहिण्यासाठी 4x लिहिता येतील का आपल्याला? नाही. आता आपण 10 म्हणजे x, 20 म्हणजे 2 वेळा x, 30 म्हणजे 3 वेळा x. मग 40 म्हणजे काय करता येईल बरं आपल्याला? मग याच्यासाठी आपल्याला 50चा आधार घ्यावा लागेल. एल म्हणजे किती येतो? 50. मग 50मधून जर 10 कमी केलं तर 40. मग एलमधून आपल्याला 10 कमी करावे लागतील म्हणजे ते एक्स आपल्याला इकडे मांडावा लागेल. हा झाला 40. मग 50 कसा? 50. 60 कसा येईल? एल आणि एक्स म्हणजे 60. 70 एल डबल एक्स म्हणजे 70. 80 एल ट्रिपल एक्स म्हणजे 80. आता 90 कसा येईल बरं सांगा मला? सोपं आहे. आता सीच्या आधी आपल्याला किती कमी करावे लागतील? 100मधून 10 कमी करावे लागतील. हे झाला 90. आणि 100साठी आपल्याला स्वतंत्र अंक दिलेला आहे सी. अशा पद्धतीने पुढील आपल्याला सगळे अंक तयार करता येतील. धन्यवाद.